मुरुड आगाराला विविध समस्यांचा विळखा असून आज दिनांक 12 जून रोजी विभाग नियंत्रक डॉक्टर सुहास चौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार कार्यालयात तहसीलदार आदेश रफळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत जनसेवकांनी समस्यांचा पाढाच वाचला। यावेळी विभाग नियंत्रण यांनी चर्चेतून अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी ॲडव्होकेट रुपेश पाटील, कुणाल सतविडकर, नगराध्यक्ष आराधना दांडेकर, नगरसेवक नितीन आंबुर्ले, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, मनीष माळी, अजित गुरव, श्रीकांत सुर्वे, नगरसेवक रुपेश रणदिवे, उमेश भोईर, अरविंद गायकर, ललित जैन, भावेश शहा, नगरसेवक आदेश दांडेकर, स्वप्नील कवळे, जाहिद फगजी, अनंत जोशी, अजित कासार, महेश मानकर, कुणाल जैन, राहुल कासार, सचिन शहा, किरण नाईक, निखिल दांडेकर, तारू जैन आदींसह जनतेचे सेवक उपस्थित होते। यावेळी मुरुड तहसीलदार आदेश रफळ यांनी सुरुवातीला आलेल्या जनतेचे स्वागत आणि आभार व्यक्त सगळ्यांना पनवेल बाउंड सर्व्हिसेस द्यायचे सांगितले। म्हणजे महाड पनवेल, पेन पनवेल, मुरुड पनवेल, रुवा पनवेल अशा सर्व्हिसेस आम्ही चालू करायचे सांगितले। त्याच्यात आपण पनवेल सर्व्हिस ठेवू शकतो। म्हणजे हे पण आम्हाला जूनच्या अखेरीपर्यंत पूर्ण होईल, मला हरकत नाही। मग तुम्हाला एकच स्टॉप दिला चालेल का? मुरुड चालेल ना, ज्याला मॅक्सिमम पब्लिक आठवड्यापर्यंत जाणार आहे। ते म्हणतात काही लोक म्हणतात मध्ये कोण नाही म्हणत, आम्हाला फक्त सेवा चांगली पाहिजे आणि लिमिटेड पाहिजे। हे प्रवाशांची मागणी आहे, ते काम काय होणार आहे? मुरुड मधून निघणारी डायरेक्ट गाडीमध्ये येणारा कस्टमर हा बोर्लीसाठी थांबून राहतो। रिझर्वेशन बोर्लीमध्ये आहे म्हणून, माजगावमध्ये आहे म्हणून, आणि कुठेतरी मुरुड मधला स्थानिक आहे ना, तर कुठेतरी पाठच्या सीटवर जाऊन बसलेला। बरं ठीक आहे, आपण हे मग एकदा मार्क दिली चालतंय ना, मला अलिबाग स्टॉप दिली होती, ते बुकिंग करून देतील जेणेकरून आपल्याला एक अलिबाग स्टॉप द्या आणि तिथे पनवेलच्या मध्ये तुम्हाला जर कसं वाटत असेल तर नाही, ठीक आहे। आधी आपण या दोन गाड्या दोन फेरीमध्ये जाणार आहेत। त्यांच्यासाठी ज्या रेग्युलर सेवा आहेत त्या आहेत, या अतिरिक्त सुविधा म्हणून आपल्या दोन गाड्या जात चालते, तसं करूया आपण। आणि मग तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, कारण काय होतं, तुम्ही एक गट असतो म्हणणारा की नॉन स्टॉप द्या, दुसरा गट असतो म्हणणारा की नाही, मग मधल्या गरिबांनी काय करायचं? जेवढे जमलेले काय आज या दर्जामध्ये मीटिंग लावण्याचं कारणच एवढं आहे की ज्याला खरोखर करायचं आहे तिथपर्यंत पोहोचेल। मुंबई डोंगरी सर, त्या गाडीची काय होतं ना, काय ज्या प्रायव्हेट गाड्या आहेत ना, त्यांना शह देण्यासाठी ती गाडी होती। दोन गाड्या ती गाडी लाईक करायची, कारण ती नवीन गाडी असायची। प्रायव्हेटला ज्या चालतात त्या गाड्या, तुमची गाडी बंद झाल्यामुळे ज्या प्रायव्हेटच्या गाड्या चालतात, मुंबई लोक आम्हाला डोंगरी काय चालणार नाही, संध्याकाळच्या पुढच्या एखादी थांबायची, 3:30ला दुपारी आम्ही प्रवास केलेला आहे साहेब। बरोबर 10ला तिथं पोहोचायची लोक प्रॉपर डोंगरी नाव असायचं। सगळ्यात जास्त 5:45 ती आहे, तुम्ही बोलते ती मुंबई आहे। मुंबई सर्वात जास्त किंवा मुरुड एका कुठल्या हायवेवरती स्थित नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आपण अवेलेबल करून देऊ त्याला किती हे राहणार, म्हणजे संख्या राहणारच आहे। कारण ऑप्शन मी जनरली ऑब्झर्व केलेलं आहे की इथे कुठलीही प्रायव्हेट व्हेकल अशी नाही आहे की शटल टाईप कुणी चालवत नाही असं की, किंवा इतकी फ्रिक्वेन्सी कुठल्या शटल टाईप व्हेकलला नाही आहे। म्हणजे नागरिक पूर्णपणे इथून जर अलिबागला जायचं आहे ना एखाद्या, तर त्याची असुविधा जोपर्यंत निश्चित नाही तोपर्यंत वाट बघत म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी
Profit मिळणार. Profit मिळणार. तशा पद्धतीने जर काय करता आलं, अजून चांगलं काय करता आलं आणि टाइम जर व्यवस्थित जर सगळ्यांना करता आला तर चांगलं होईल. कारण आमच्याकडे काय होते की बराचसा कर्मचारी वर्ग येणारा अलिबाग आहे, म्हणजे सकाळच्या मात्रात अलिबाग जाणारी गाडी असावी, संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान इकडनं अलिबागला जाणारी गाडी असावी आणि तसं त्याच वेळेला अलिबागवरून इथे येणारी गाडी असेल. कारण कामानिमित्त काही बाहेर गेली नसेल ती इथे येते त्यावेळी. नाही आपण त्या टाईमप्रमाणे नाही माझ्या एकदम बरोबर आहे सर. माझ्या ऑब्झर्वेशन परफेक्ट सर आलेली सूचना बरोबर एकदम बरोबर. बाकीचे त्यांना पुढे त्याच्यात एक काय करूया आपण फ्रिक्वेन्सी मुरुड अलिबाग वाढते. एकदम बरोबर. याचा एक म्हणजे काय होईल की सकाळी म्हणजे अलिबागला ऑफिसला जाणार आहे किंवा अलिबागवरून ते एक आणि संध्याकाळी असं काही वर्किंग करता आलं ते ड्रायव्हर लोकांचा मी ते सांगतोय मॅक्झिमम आपण त्याच्या वर्कआउट करूया. काय मी काय सांगतो आता ती गेनिंग खेळ बंद करून काय करते आपण आता ती गेनिंग डिझेल गाडी डिझेल आता ती गेनिंग ग्रेड होती ती आपण कॅन्सल करून आता मुंबईला जास्तीत जास्त आपण सर्व्हिसेस मुंबईला वाढवतो. मी त्याच्यात अजून बघतो की तुम्हाला डिझेल गाड्या देता येईल. फक्त आम्हाला रिस्पॉन्स चांगला आला आणि जर आम्हाला जर त्याच्यात जर अर्निंग चांगली झाली तर 100% गॅरंटी देतो की आम्ही फ्रिक्वेन्सी वाढवू. प्रोव्हाइडेड फक्त आम्हाला काय लोक जास्त जाणार इन्कम कमी. आता स्पष्ट काय झालंय की परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट आहे जोपर्यंत 70%पेक्षा जर जास्त प्रवासी नसतील ते रूट झिरो करायला सांगितले. कुणीही तिथं आले कुठल्याही आमदार खासदारांनी ते सांगितलं असेल पत्र हे रूट चालू करा आणि ते जर लॉस मध्ये असेल तर अजिबात नाही म्हणजे ते इमिडिएटली बंद करा. लांब पल्ल्याच्या गाडी बाबतीत आमचा हाच मुद्दा असेल. आपण डायरेक्ट जाणारा एकही कस्टमर नाहीये बाबा मुरुड बसून लातूर नका अहिल्यानगर आता त्याकडे नाही त्या जातावातूनच्या अनुषंगाने आपण चालू ठेवलं. पण जर आम्हाला कसं आता हे प्रॉफिट मध्ये यायचं कारण सुद्धा सांगतो काय होतं की जास्त लांब पल्ल्याला गेलं तर आम्हाला ॲव्हरेज चांगलं येतो. म्हणजे किती डिझेलचं ॲव्हरेज चांगलं येतं, अर्निंग चांगली येते आणि ड्रायव्हर कंडक्टरचं कसं आहे की ओटी जास्त द्यायची गरज पडत नाही कारण ते त्यांच्या गावात गेल्यामुळे सुट्ट्या घेत नाही. आता समजा हा प्रश्न माझून झाला तुमचा प्रश्न जो आहे की बाबा आम्हाला मुंबई बाउंड सर्व्हिसेस पाहिजे ह्या चालू ठेवून जर शक्य झालं तर वाढवतो आणि जर त्या ह्या चालू ठेवून वाढवता येत नसतील तर ह्या पद्धतीतून आणि आपण मुरुड बसमध्ये मुरुडचे प्रवास आहेत ते बाहेर सगळे विद्यार्थी रेवदंडा ते अलिबाग 35 स्टॉपमध्ये विद्यार्थी आपल्या बसमध्ये बसतात. आपल्या मुरुडवाल्यांना उभारमध्ये यावं लागतं. त्यासाठी अलिबाग डेपोने पास तुम्ही घेताय ना तर तिथे त्या विद्यार्थ्यांची रेवदंडा अलिबाग रेवदंडा अलिबाग आपल्याला म्हणत नाही रेवदंडा नाही गाडी आपली तर पाचशे तुमची इथून इश्यू होत असतील. नाही अलिबाग ठीक आहे काय असेल नाही अलिबाग एका डिव्हिजन मध्ये मग तुमची अडचण अशी की जास्त विद्यार्थी बसतात तर तुम्हाला बसता येईल. मुरुडवाल्यांना बसता येत नाही. किती तर गाडी टायमिंग आहे त्या 5 ते 6 दरम्यान 3 गाड्या भेटतात. तिन्ही विद्यार्थी फुल असतात. आपल्या तिन्ही बस फुल असतात आणि मुरुडवाले काय विद्यार्थी उभे राहतात म्हणजे बाहेर जातात आणि ठीक आहे विद्यार्थ्याला आपण प्राधान्य देऊ. मग एक गाडी जर त्या पिरियडमध्ये अजून एखादी अलिबागला चालवून आली तर मी विचारतो अलिबाग डेपो पास घेतलं ना तर अलिबाग डेपोने सुविधा द्यायला पाहिजे रेवदंडा अलिबाग. असं तर मग मी तेच म्हणतो रेग्युलर गाडी तुमच्यासाठी आणि पासेस अलिबाग घेतात म्हणून अलिबागला विद्यार्थ्यांसाठी चालू करायचं सांगतो असं म्हणतो. पण अलिबाग मधली जी गाडी अलिबाग मधली गाडी माझ्या माहितीप्रमाणे डायरेक्ट अलिबाग मुरुड नाहीये. बाहेरून येणाऱ्या गाड्या त्या मुरुडला येतात. पण त्यासाठी 5:30 ते 6 दरम्यान 3 गाड्या येतात मुरुडमध्ये. साहेब पनवेल मुरुड की बिना थांबा आपण अलिबाग मुरुड करा त्या 3 गाड्याची फक्त माहिती घ्यावी एवढ्यासाठी की त्या तिन्ही गाड्या मुरुडमधून म्हणजे अलिबागमधून सुटत नाही. अलिबागवाले सरळ डेपोमध्ये उत्तर गाडी तर ती जी गाडी बाहेरून येईल तीच तुमच्याकडे मुरुडला जाणार. म्हणजे विशेष अलिबाग मुरुड स्वतंत्र गाडी नाही ती एक व्यवस्था काढण्यात येईल. तेच माझं म्हणणं आहे की तिथून गाडी अलिबाग मधून डायरेक्ट मुरुडला येणारी गाडी नाही दुसरीकडून येईल त्याच्यानंतर ती गाडी सुटते. हा माझा मी 3 वर्ष आता मागच्या 3 वर्ष म्हणजे कंटिन्यू प्रवास केला. 5:30च्या गाडीला जी परिस्थिती असेल ती डोळ्यानं बघितली. इथले जे मुरुडचं जे मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंटच फेल्युअर कारण निर्णय घेण्याची क्षमता नाही. आणि जर निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर आम्हाला तुम्ही रेग्युलर देणार ते आम्हाला मान्य आहे. त्या 15 दिवसात तुम्ही दुसरं जे काही देणार
अशा गाड्या पावसाळ्यात पण कशा काय जातात आणि त्याच्यासाठी आपल्याकडे मेकॅनिक नाही आहेत, मेकॅनिकची कमतरता आहे. तर अशा वेळेला आपलं नियोजन काय असणार? कारण हा पावसाळा आत्ता जो येणार आहे पावसाळा भयानक पावसाळा त्याकडे रस्त्याची स्थिती आहे ती नाजूक. तर या गोष्टीने तुम्ही जर एक महिन्याने किंवा 2-2 महिन्याने तुम्हाला जर वेगवेगळं अशा पद्धतीने चर्चा केली आमच्यासाठी अतिशय चांगलं आहे. कारण आम्ही आता बघितलं की डेमो मॅनेजरला कुठली उत्तर देता येत नाही बघा त्यांना त्यांचं शेड्यूल त्यांना माहीत नाही. काय हरकत नाही, आपण काय करूया, आमचं म्हणजे प्रोटोकॉल प्रमाणे प्रवासी राज्यातील 1 दिवस असं महिन्यात त्यावेळेस मी इथे व्हिजिटला येईल महिन्यातून याचं कंपल्सरी येतो. त्या दिवशी मी यांना ॲडव्हान्समध्ये सांगत आहे मॅनेजरला ऐका एक मिनिट. तर तुमचे सिलेक्टेड 4-5 लोक जे असतात सगळ्यांनी वेळ घालण्यापेक्षा सिलेक्टेड 5 लोक या, तिथं चर्चा करून तिथं सोल्युशन काढू. प्रत्येक महिन्याला मी डेपो व्हिजिटला येतो, त्यावेळेस तुम्ही येता माझी काही अडचण. तुमच्या दौऱ्याची जी निश्चित तारीख असेल ना, आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतोय, त्याप्रमाणे आम्हाला इंटिमेट करा की या तारखेला माझा मुरुड दौरा आहे. नक्की आता ह्या महिन्यात होता पण पुढं होता, पण साहेबांचा काल फोन आला तुम्ही म्हणलं लगेच येऊ. मी 10 तारखेला तुम्हाला फोन करून बोलतो की तुम्ही यावं मीटिंगला. नाही, माझं शेड्यूल होतं मुरुडचं, पण पुढच्या आठवड्यात होतं, पण आज त्यांनी एवढं म्हणलं तुम्ही म्हणलं लगेच येऊ द्या. 450 किलोमीटर ती गाडी चालली पाहिजे. 6 गाड्या आम्हाला आता नव्याने देण्यात आलेल्या BS4 त्या गाड्या कंपल्सरी 450 किलोमीटर चालायला पाहिजे. हा शासनाचा क्रायटेरिया सर्व गाड्यांसाठी लागू आहे की कसं? हे BS6 जे आहे हे प्रायव्हेट येस, मला हाच मुद्दा तुमच्याकडून पाहिजे होता. कारण मला मिळालेल्या माहितीनुसार मी फक्त विषय कंप्लीट करतो. मला मिळालेल्या माहितीनुसार जी लोक प्रायव्हेट गाड्या तुमच्या डेपोला सेवा देण्यासाठी देतात त्यांच्यासाठी हा 450 किलोमीटरचा आहे. या साहेबांनी उत्तर त्या दिवशी दिलं की सर्व गाड्यांसाठी तो नियम लागू होतो. नाही नाही, त्यांच्यात कसं आहे की आता समजा तुम्ही एखादी वस्तू आम्हाला देता, बरोबर, महामंडळाने दिली वस्तू, बरोबर, तर आपल्याला त्याचं मॅक्सिमम युटिलायझेशन करावं लागेल. बरोबर. म्हणून आपण जास्तीत जास्त किलोमीटर करून घेतले तर महामंडळ फायदा देईल. मग महामंडळ फायद्यात येईल. बरोबर ना? म्हणजे काही गोष्ट कोणासाठी लागू आहे? ज्या गाड्या तुमच्याकडे खाजगीरित्या प्रोव्हाइड गाड्या आहेत त्यांच्यासाठी, शासनाच्या गाड्यांसाठी नाही. तुमचं काय पद्धती सांगा. नाही, माझा हाच प्रश्न आहे की तो 450 किलोमीटरचा नॉर्म्स आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी शिथिलता यावी आणि ज्या चांगल्या पद्धतीच्या गाड्या अक्कलकोट आणि या साईडला जातात त्या गाड्या मुरुड ते मुंबई या परिसरात चालण्यात याव्या. आता 15 जूनचं कसं असतंय, 15 एप्रिल ते 15 जून शाळेला सुट्ट्या असतात, पर्यटन असतं, लोक इकडून तिकडे सुट्ट्यांमध्ये जातात, म्हणून आपण इथे आता वाहतूक चालू केलेली आहे. बरोबर. 15 जूनला शाळा चालू झाल्यानंतर ही सगळी वाहतूक बंद होती आणि शाळेच्या लोकांसाठी जी सेवा असते विद्यार्थ्यांसाठी किंवा जे आहे लोकलची सेवा त्या गाड्या परत चालू होतात. मुरुडच्या डेपोची ही व्यथा असा आहे की ज्या लांब जाणाऱ्या गाड्या आहेत त्याच फक्त बंद होतील, पण त्या गाड्या दुसऱ्या ठिकाणी कुठेही चालल्या जाणार नाही. तुम्हाला सांगतो, आता जाता वाहतूक कुठली लातूर आणि तुळजापूर. नाही, आता तुम्हाला मुंबईसाठी गाड्याचे पाहिजे मला. आता मुंबई या मुंबई होम सर्व्हिसेससाठी BS6 अलिबाग डेपो आणि आपण मुरुड बसमध्ये मुरुडचे प्रवास येते बाहेर होते सगळे विद्यार्थी रेवदंडा ते अलिबाग 35 स्टॉप मध्ये विद्यार्थी आपल्या बसमध्ये बसतात. आपल्या मुरुडवाल्यांना उभारून यायला लागतं. त्यासाठी अलिबाग डेपोने पास तुम्ही घेताय ना तर तिथे त्या विद्यार्थ्यांची रेवदंडा अलिबाग डेपोची गाडी रेवदंडा अलिबाग आपल्याला म्हणत नाही रेवदंडा अलिबाग नाही, गाडी आपली तर पासेस तुमची इथून इश्यू होत असतील. नाही अलिबाग ठीक आहे, काय असेल नाही, अलिबाग एका डिव्हिजन मध्ये. मग तुमची अडचण अशी की जास्त विद्यार्थी बसतात तर तुम्हाला बसता येईल. मुरुडवाल्यांना बसता येत नाही. कितीचं गाडी टायमिंग आहे? त्या 5 ते 6 दरम्यान 3 गाड्या भेटतात. तिन्ही विद्यार्थी फुल असतात. आपल्या तिन्ही बस फुल असतात आणि मुरुडवाले काय विद्यार्थी उभे राहतात म्हणजे बाहेर जातात आणि मधले ठीक आहे, विद्यार्थ्याला आपण प्राधान्य देऊ. मग एक गाडी जर त्या पिरियडमध्ये अजून एखादी अलिबागला चालवून आली तर मी विचारतो. अलिबाग डेपो पास घेतलं ना आता अलिबाग डेपोने जी सुविधा द्यायला पाहिजे रेवदंडा अलिबाग डेपो. असं तर मी तेच म्हणतो, रेग्युलर गाडी तुमच्यासाठी आणि पासेस अलिबाग घेतात म्हणून अलिबागला विद्यार्थ्यांसाठी चालू करायचं सांगतो असं म्हणतो. पण अलिबाग मधली जी गाडी अलिबाग मधली गाडी माझ्या माहितीप्रमाणे डायरेक्ट अलिबाग मुरुड नाहीये, बाहेरून येणाऱ्या गाड्या त्या मुरुडला येतात. पण त्यासाठी 5:30 ते 6 दरम्यान 3 गाड्या येतात मुरुडमध्ये. साहेब पनवेल मुरुड की बिना थांबा आपण अलिबाग मुरुड करा. त्या 3 गाड्याची फक्त माहिती घ्यावी एवढ्यासाठी की त्या तिन्ही गाड्या शकणारच नाही. मुरुडमधून म्हणजे अलिबागमधून सुटत नाही. अलिबागवाले सरळ डेपोमध्ये उत्तर काढले तर ती जी गाडी बाहेरून येईल तीच तुमच्याकडे मुरुडला जाणार. म्हणजे विषय अलिबाग मुरुड स्वतंत्र गाडी नाही, ती एक व्यवस्था काढण्यात येईल. जाईल तेव्हा ना तेच माझं म्हणणं आहे की तिकडून गाडी अलिबागमधून डायरेक्ट एखादी गाडी नाही दुसरीकडून येईल त्याच्यानंतर ती गाडी सुटते. हा माझा
सांगितलं 3-5 तिथे पोहोचताना पावणे 6 तिकडून साहेब, मी निघालो. 3 वर्ष आता मागच्या 3 वर्षामध्ये कंटिन्यू प्रवास केला. 5:30 ला गाडीला जी परिस्थिती असेल ती डोळ्यानं बघितली. की तिथले जे मूळचं जे मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंटच फेल्युअर आहे. कारण निर्णय घेण्याची क्षमता नाही. आणि जर निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर आम्हाला कुठं काही तुम्ही रेग्युलर देणार तर ते आम्हाला मान्य आहे. त्या 15 दिवसात तुम्ही दुसरं जे काही देणार तर पावसाळा तोंडावर आले म्हणजे पावसाळा थोडं लांबलेला आहे. तर अशा वेळेला आपल्या गाड्यांची कंडिशन काय गाड्या आउटडेटेड आहेत काही ज्या गाड्या गळक्या आहेत किंवा गाड्यांच्या काचा कुठल्या आहेत त्या गाड्यांच्या काचा वरती पण जात नाही सीट खराब आहे. अशा गाड्या पावसाळ्यावर कशा काय जातात आणि त्याच्यासाठी आपल्याकडे मेकॅनिक नाही आहेत. मेकॅनिकची कमतरता आहे. तर अशा वेळेला आपलं नियोजन काय असणार कारण हा पावसाळा आता जो येणार आहे पावसाळा तो बाहेर आहे पावसाळा आणि रस्त्याची स्थिती आहे ती नाजूक आहे. तर या गोष्टीने तुम्ही जर एक महिन्यांनी किंवा 2-2 महिन्यांनी तुम्हाला जर वेगवेगळं असेल अशा पद्धतीने चर्चा केली आमच्यासाठी अतिशय चांगलं आहे. कारण आम्ही आता बघितलं की डेमो मॅनेजरला कुठली उत्तर देता येत नाही बघा त्यांना त्यांचं शेड्यूल त्याला माहीत नाही. काय हरकत नाही, आपण काय करूया आमचं म्हणजे प्रोटोकॉल प्रमाणे प्रवासी राज्यातील 1 दिवस असतो महिन्यात. ज्यावेळेस मी इथे व्हिजिटला येईल महिन्यातून याच्याबरोबर तरी येतो त्या दिवशी मी यांना ॲडव्हान्समध्ये सांगत आहे मॅनेजरला ऐका एक मिनिट. तर तुमचे सिलेक्टेड 4-5 लोक जे असतात सगळ्यांनी वेळ घालण्यापेक्षा सिलेक्टेड 5 लोक या तिथं चर्चा करून सोल्युशन काढू आपण. प्रत्येक महिन्याला मी डेपो व्हिजिटला येतो त्यावेळेस तुम्ही येता माझी काहीच अडचण. तुमच्या दौऱ्याची जी निश्चित तारीख असेल ना आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करतोय. त्याप्रमाणे आम्हाला इंटिमेट करा की या तारखेला माझा मुरुड दौरा आहे. नक्कीच नाही. आता ह्या महिन्यात होता पण पुढं होता पण साहेबांचा काल फोन आला तुम्ही म्हणलं लगेच येऊ. मी 10 तारखेला तुम्हाला फोन करून बोललो की तुम्ही यावं भेटीला. नाही माझं शेड्यूल होतं पुढचं पण पुढच्या आठवड्यात होतं पण आज त्यांनी एवढं म्हणलं तुम्ही म्हणलं लगेच येऊ द्यायचो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.